व्यवस्था अबाधित रखने के लिए सक्षम पुलिस बल और सक्षम पुलिस स्टेशन ये वक्त की जरूरत है। ऐसा राज्य के सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणा जिला के पालक मंत्री एकनाथ शिंदे इन्होंने कहा। NRI सागरी पुलिस थाना के नए इमारत के उद्घाटन के समय इन्होंने ऐसा कहा। इस समय इन्होंने कोनशील का अनावरण करके इमारत का जायजा किया। इस कार्यक्रम में सांसद राजन विचारे, विधायक मंदाताई म्हात्रे, महापौर सुधाकर सोनावणे, पूर्व सांसद रामशेठ ठाकुर, सिडको के व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, पुलिस आयुक्त प्रभात रंजन और अपर पुलिस आयुक्त विजय चौहान आदि मान्यवर उपस्थित थे। नागरिक सुरक्षा ये महत्वपूर्ण है। महाराष्ट्र का 720 किलोमीटर का समुद्र किनारा है, इसलिए इस समुद्र किनारे का रक्षण करना ये बड़ा आह्वान है। 1993 के बम धमाके में स्फोटक समुद्र मार्ग से लाए गए थे, तो 26/11 का हमला भी समुद्र मार्ग से हुआ था। इसलिए सागरी सुरक्षा में वृद्धि करने की बड़ी जिम्मेदारी शहर पर थी। उसके अनुसार बनाए गए पुलिस थाना की नई इमारत में अच्छा वातावरण होगा, ऐसा विश्वास पालक मंत्री शिंदे इन्होंने व्यक्त किया है। सागरी और नागरी ये दोनों की जिम्मेदारी है। राज्य की नागरिक सुरक्षा बलवान हो, इसके लिए राज्य सरकार हमेशा प्रयत्नशील होगी। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील त्यावेळेचं त्याचं महत्त्व ओळखून सागरी आरमार प्रचंड मोठं भक्कम शिवाजी महाराजांचं होतं आणि त्या काळापासून या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत आलोय आपण। आणि म्हणून सागरी आरमार जसं महाराजांचं बलवान होतं तसं आपल्या राज्याचं देखील सागरी सुरक्षा अतिशय बलवान असली पाहिजे, या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्न करते आणि निश्चितपणे अशा प्रकारच्या अनेक पोलीस स्थानकांची आवश्यकता आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी यापुढे देखील पोलीस स्टेशन आणि पोलीस या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त काळजी घेतली जाते। या ठिकाणी पोलिसांचा घरांचा प्रश्न मगाशी मंदाताईंनी या ठिकाणी त्याचा उल्लेख केला, खासदारांनी उल्लेख केला। सिडकोचे भाटिया साहेब इथे आहे, एक सक्षम आणि कार्यक्षम असे अधिकारी भाटिया साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। त्यामुळे सिडको महापौर तुम्ही खरं म्हणजे भाग्यवान आहात। या ठिकाणी सिडको सारखी प्लॅनिंग अथॉरिटी आणि MMRD ची देखील मदत आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच एक प्लॅन सिटी म्हणून या ठिकाणी सिडकोने जो काय विकास या ठिकाणी केलेला आहे, निश्चितपणे त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, कामाचं अभिनंदन केलं पाहिजे। यापुढे देखील एअरपोर्ट होतोय, नैना येते, मेट्रो येईल, लोकसंख्या वाढते, नव्या मुंबई कडे आणखी लोक आकर्षित होत आहेत, नवीन नवीन गृहसंकुलं होत आहेत आणि नव्या मुंबईचं विकासाकडे एक एक पाऊल पुढे जात आहे। आणि म्हणून सिडको असेल, MMRD असेल, राज्य सरकार या सगळ्यांनीच या कामासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि लोकसंख्या वाढती, लोकसंख्या लक्षात घेऊन आणखी देखील पोलीस स्टेशनचा मगाशी मंदाताईंनी उल्लेख केला, या ठिकाणी जुई नगर असेल, आणखी कुठले पोलीस स्टेशन्स असतील, या पोलीस स्टेशनची देखील निर्मिती झाली पाहिजे। त्यांना वाहन अद्ययावत यंत्रणा मिळाली पाहिजे। आता गुन्हेगारांकडे सगळी यंत्रणा आपल्यापेक्षा जास्तीची आहे आणि म्हणून आपण पोलीस देखील कुठेही कमी पडणार नाहीत याची काळजी राज्य सरकार निश्चितपणे घेईल। पालकमंत्री म्हणून मी त्याचं सातत्याने जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हाही पाठपुरावा करत होतो, आता सत्तेत आहे, त्यामुळे पालकमंत्री म्हणून निश्चितपणे आपल्या सूचनांचा पाठपुरावा माझ्याकडून होईल आणि हे नव्या मुंबईतलं किंबहुना जिल्ह्यातलीच पोलीस यंत्रणा सक्षम कशी होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करू। मी आताच म्हणालो की नवी मुंबई वाढती लोकसंख्या असलेलं शहर आहे, यामध्ये एअरपोर्ट होणार आहे, यामध्ये नैना होत आहे आणि एकंदरीत मोठमोठी गृहसंकुलं होत आहेत। त्यामुळे निश्चितपणे वाढत्या शहराच्या गरजाही वाढत्या आहेत आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या ठिकाणी पोलीस बळ देखील तेवढ्याच प्रमाणात असलं पाहिजे आणि म्हणून कुठेही काही कमी पडणार नाही, यासाठी मी स्वतः गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी पालकमंत्री म्हणून पाठपुरावा करेन। सिडको के माध्यम से पुलिस के मकानों के प्रश्न पर हल निकाला जाएगा, ऐसा विश्वास सांसद राजन विचारे इन्होंने व्यक्त किया है। ठाण्यामध्ये चांगला अद्ययावत असं परेड ग्राउंड बांधलेलं आहे, खरोखर बघण्यासारखं आहे आणि ती सुद्धा इथे बांधण्याचं गरज आहे आणि ते मला वाटतं सिडकोचे आमच्या आदरणीय भाटिया साहेब करून देतील अशी आशा बाळगतो। त्याचबरोबर ऑटो सेफ्टी ट्रॅव्हल ID आम्ही ठाण्यामध्ये सुरू केलेला आहे। मगाशी प्रभात रंजन साहेबांना मी विनंती केली की तो आपल्याकडे, तर ते मला वाटतं त्याचं सुद्धा ते
करणार आहेत. त्याचबरोबर आमच्या ठाण्यामध्ये 50 लाख रुपये माझ्या खासदार निधीतून आपण तिथे कमांड सेंटर, मगाशी जो उल्लेख केला, CCTV जो शहरामध्ये लागलेला आहे त्याचा कंट्रोल रूम आणि कमांड सेंटर हा इथे नवी मुंबईमध्ये करण्याचा सुद्धा मला वाटतं यांनी कबूल केलेला आहे आणि ते सुद्धा होईल अशी आशा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा खासदार या नेत्याने काही निधी या उपक्रमासाठी पाहिजे असेल तर नक्कीच मी उपलब्ध करून देईन. धन्यवाद. परत एकदा प्रभात रंजन साहेब आणि भाटिया साहेबांचं मी इथे खास करून अभिनंदन करतो आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इस समय उपस्थित विधायक ममताई महाते इन्होंने भी पुलिसों के मकान की समस्या पर हल निकालने की मांग की और निवृत्त पुलिस को भी सुविधा युक्त मकान उपलब्ध करके देने की विनती इन्होंने सिडको को की. नए से बनाए गए पुलिस थाना का कामकाज गतिशील हो इसके लिए कंप्यूटर देने की घोषणा भी ममताई महाते इन्होंने की. माझं पालकमंत्र्यांना विनंती आहे की पालकमंत्री आणि माझा स्टेजवरचा पहिलाच कार्यक्रम आहे. पालकमंत्री साहेबांनी सांगितलं आपण तरुण तडफदार आहात, आपण रात्रभर काम करता, दिवसभर मेहनत करता, असं मी कमिशनर साहेबांशी मगाशी बोलत होती की मला किती कामं करतात साहेब. आम्हाला महिन्यातून फक्त तुमचा एक दिवस बेलापूर मतदारसंघासाठी आणि ऐरोली मतदारसंघासाठी द्या. इथे अनेक प्रश्न आमचे आहेत, ते प्रश्न आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊन आपण मीटिंग करून आमच्या पोलीस बंधूचे अनेक प्रश्न आहेत. मी गेल्या वेळी MLC असताना पोलिसांची गरज व्हावी त्यासाठी आमचे वाघ साहेब माझे आयुक्त इथे उपस्थित आहेत. त्यावेळी आम्ही गिल साहेब आणि आम्ही अनेक मीटिंग मुख्यमंत्र्यांकडे घेतलेल्या आहेत. भाटिया साहेब आपल्याकडे जागा आहे CBD मध्ये आणि पोलिसांची गरज तुम्ही बघाल, कर्मचाऱ्यांची तर 10/8च्या घरात राहतात. 24 तास पाऊस आणि पहाडातून साप येत होते, विंचू येत होते. त्यावेळी आमचे पोलीस कर्मचारी त्या प्रभागामध्ये सेक्टर 1 मध्ये त्या परिस्थितीमध्ये येऊन तिथे राहिले. आज 35 वर्ष झाली पण त्या कर्मचाऱ्यांना 10/8च्याच खोलीत राहावं लागतं. साहेब आपण दूरदृष्टीवालात, आता तुम्ही बोललात की पोलिसांची, कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. आज जवळपास 4000च्या घरामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची संख्या या नव्या मुंबईमध्ये वाढलेली आहे. आपल्याला माझी विनंती आहे की या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी घराची आपण ताबडतोब एक CM साहेब, पालकमंत्री, विचारे साहेब, खासदार असे आपण एक बैठक लावाल. कारण एक फाईल आमची मूव्ह झालेली आणि ती CMच्या टेबलावर आहे आणि CMच